श्रीराम जय राम जय जय राम. तळमळ लागल्यावर गुरु भेट निश्चित. काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत. 1 सद्विचार, दुसरी नामस्मरण आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत. पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता संतच, अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको. तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही, पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही. त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही. आणि त्याचे आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही. तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहत असतो. आई मुलाची फार तर 1 जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो, म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरु भेट झाली म्हणजे तुम्हीपणाने उरतच नाही, मात्र गुरुला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, तुला एवढा कसला आनंद झाला आहे? त्यावर तो म्हणाला, मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही, कारण मला आज गुरु भेटले. तो असा झाला त्यालाच खरी गुरुची भेट झाली. तुम्ही गुरुला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूर नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम रक्षा स्तोत्र अर्थासहित भाग 2. श्लोक क्रमांक 11. अर्थ. समुद्रावर सेतू बांधणारे भगवान श्रीराम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत. 10 मुख असलेल्या रावणाचा वध करणारे श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करोत. विभीषणाला राज्य आणि ऐश्वर्य प्रदान करणारे माझे श्रीराम माझ्या चरणांचे रक्षण करोत. अशा प्रकारे माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण भगवान श्रीराम करोत. श्लोक क्रमांक 12. अर्थ. भगवान श्रीरामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या श्रीराम रक्षा स्तोत्राचे जो पुण्यवान मनुष्य श्रद्धेने पठण करतो तो दीर्घायुषी, सुखी, संतती संपन्न, विजयी आणि नम्र स्वभावाचा होतो. श्लोक क्रमांक 13. अर्थ. पाताळ, पृथ्वी आणि आकाशामध्ये भ्रमण करणारे तसेच वेगवेगळ्या रूपांनी फसवणूक करणारे दुष्ट शक्तीही श्रीरामाच्या नामाने संरक्षित झालेल्या भक्ताकडे पाहण्यास देखील समर्थ होत नाहीत.
श्लोक क्रमांक 14. अर्थ. जो मनुष्य राम, रामभद्र, रामचंद्र या पवित्र नामांचे सतत स्मरण करतो तो पापांनी बांधला जात नाही. त्याला या जगातील सुख, भुक्ती आणि परमेश्वर प्राप्तीचे सुख, मुक्ती प्राप्त होते. श्लोक क्रमांक 15. अर्थ. संपूर्ण जगावर विजय मिळवून देणाऱ्या राम नाम रूपी मंत्राने जो मनुष्य स्वतःचे रक्षण करतो आणि हे नाम आपल्या कंठात धारण करतो त्याच्या हातात सर्व प्रकारच्या सिद्धी आणि यश प्राप्त होतात. श्लोक क्रमांक 16. अर्थ. हे श्री रामरक्षा स्तोत्र म्हणजे वज्रासारखे अभय कवच आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचे स्मरण करतो त्याची आज्ञा आणि कार्य सर्वत्र सफल होतात आणि त्याला प्रत्येक ठिकाणी विजय व मंगल प्राप्त होते. श्लोक क्रमांक 17. भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये बुधकौशिक ऋषींना ही रामरक्षा सांगितली. त्यानंतर सकाळी जागे झाल्यावर बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी लिहून ठेवली. श्लोक क्रमांक 18. अर्थ. भगवान श्रीराम हे कल्पवृक्षाप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. ते सर्व संकटांना दूर करणारे आहेत आणि तीनही लोकांना आनंद देणारे सुंदर आणि मंगलमय असे श्रीराम आमचे प्रभू आहेत. श्लोक क्रमांक 19. श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही तरुण, सुंदर रूप असलेले, अत्यंत बलवान आणि कोमल स्वभावाचे आहेत. त्यांचे डोळे कमळासारखे विशाल आहेत. त्यांनी वनवासाच्या काळात वल्कल आणि कृष्णाजीन धारण केले आहे. श्लोक क्रमांक 20. फळे आणि मुळे यांचे सेवन करणारे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारे, तपस्वी आणि ब्रह्मचर्याचे पालन करणारे दशरथ महाराजांचे पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही महान आहेत. श्लोक क्रमांक 21. सर्व प्राणीमात्रांना आश्रय देणारे, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणारे, राक्षस कुळाचा नाश करणारे, रघुकुलातील श्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आमचे रक्षण करावे. श्लोक क्रमांक 22. धनुष्य सज्ज केलेले, बाण हातात घेतलेले आणि अक्षय बाणांनी भरलेले भाते धारण करणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांनी माझ्या रक्षणासाठी सदैव माझ्या पुढे चालावे. श्लोक क्रमांक 23. कवच धारण केलेले, तलवार, धनुष्य आणि बाण हातात घेतलेले तेजस्वी श्रीराम व लक्ष्मण यांनी सदैव माझे रक्षण करावे आणि माझ्या जीवनातील योग्य संकल्प पूर्ण व्हावेत. श्लोक क्रमांक 24. दशरथ महाराजांचे पुत्र, पराक्रमी, लक्ष्मणासह सदैव राहणारे, बलवान, काकुस्थ वंशातील पूर्ण पुरुषोत्तम आणि कौशल्या मातेचे पुत्र असलेले रघुकुलश्रेष्ठ श्रीराम माझे रक्षण करोत. श्लोक क्रमांक 25. ज्यांचे ज्ञान वेदांतून प्राप्त होते, जे यज्ञांचे स्वामी आहेत, जे सनातन पुरुषोत्तम आहेत, माता जानकीचे प्रिय पती आहेत आणि ज्यांचा पराक्रम अतुलनीय आहे, असे श्रीराम माझे रक्षण करोत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.